ते तरी मांत्रिक लोक आहेत, तांत्रिक लोक आहेत, अजून जादू टोण्यावाले आहेत, छाछू करणारे आहेत, पाहणारे लोक आहेत, शकून मुहूर्त पाहणारे लोक आहेत. आता या जगात आम्ही पाहतो की सगळे लोक त्यांच्याकडे पाहण्यासाठी जातात. दारावरती येतात पोपट पंचीवाले, ते आमचं भविष्य सांगतात. नंदी बैलाला घेऊन येतात, हे आमचं भविष्य सांगतात. आमचं नाही म्हणजे लोक विचारतात, माझं नाही सांगत कोण, भविष्य सांगतात आहे ना. असे अनेक लोक आम्ही पाहतो गावात येतात. मागणारे जरी आले तरी ते भविष्य सांगतात. बाई तुझ्या घरात हे चालू आहे, बाईच्या घरात ते चालू आहे. ती म्हणजे हा कसं चालू आहे, आणि द्या 300 रुपये, द्या 500 रुपये. आणि लोकांना वाटतं बघा ना, माझ्या घरात जवळ मागण्यासाठी आलाय आणि त्याला किती ज्ञान आहे. ज्योतिष आलाय आणि त्याने सगळं माझ्या हातावर बघितलं, ही रेस पुढे चालली, ती रेस पुढे चालली, माझ्या हातावर कातर आहे काय, माझ्या घरात काय होतंय, काय होत नाही, काय होणार आहे भविष्यामध्ये, काय होणार नाही माझ्या भविष्यामध्ये, माझ्या पोरांच्या भविष्यामध्ये, सगळं विचारतात. बघा, पण परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो, जगामध्ये एवढे तुम्हाला ज्ञानिक लोक भेटतील आणि तुम्ही त्यांचा उदे एकेकाळाने करायचो ना, त्यांना उचलून धरायचो, त्यांना खाऊ पिऊ घालायचो. मग त्यांनी आम्हाला काहीतरी सांगितल्यावर आम्ही आनंदी व्हायचो. पण या सगळ्या जादूगारांपेक्षा, तांत्रिकांपेक्षा, मांत्रिकांपेक्षा, ज्योतिषांपेक्षा सगळ्यात जास्त आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे 10 पटीने जवळपास. कसं लिहिलंय? 10 पटीने देवाच्या सेवकांचा सल्ला हा एकदम बेस्ट असतो. मला कळालं. पुन्हा सांगे, जगात तुम्ही ज्या लोकांकडे आजपर्यंत गेलेत, जात होतात, जाणार आहेत आणि जात राहत आहात, असं समजून चला. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं पुढचं. पण त्या लोकांच्या मार्गदर्शनात चालण्यापेक्षा, त्यांचं ज्ञान घेण्यापेक्षा, त्यांचं पाहण्यापेक्षा सगळ्यात गुड आणि सगळ्यात चांगले सल्ले आणि सगळ्यात बेस्ट सल्ले यांच्याकडे जर 1 पटीने आहे ना, सेवकांकडे त्याच्यापेक्षा 10 पटीने आहे. यांच्याकडे जर 100 पटीने असेल ना, सेवकांकडे 1000 पटीने ज्ञान आहे. आणि तरी देखील आम्ही पाहतो की सेवकांना